सुस्वागतम सहर्ष स्वागतम. कोकिळेच्या मंजूळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी. कोकिळेच्या मंजूळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपल्याला सुस्वागतम म्हणत आहे. ही सकाळ आपल्याला सुस्वागतम म्हणत आहे. उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, लातूर शहरातील विविध संस्कार केंद्रातील सर्व मार्गदर्शक अध्यापक, पालक, केशवराज शैक्षणिक संकुलातील सर्व अध्यापक, सर्व स्पर्धक बालचमू, आपणा सर्वांचे मी श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक स्वर्गीय नानाजी पालकर स्मरणार्थ श्री केशवराज संगीत करंडक राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात सहर्ष स्वागत करते. या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री गंगाधरजी खेडकर सर, तसेच उद्घाटक म्हणून माननीय श्री किरणजी भावटाणकर सर. यांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते. तसेच मंचावर उपस्थित माननीय श्री धनंजय तुंगीकर सर, परीक्षक माननीय श्री गोपाळ जोशी सर, माननीय सौ आशावरीताई बोधनकर, माननीय कुमारी रुचाताई कुलकर्णी, माननीय श्री प्रदीप कुलकर्णी सर व माननीय श्री विष्णूजी सोनवणे सर, सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. श्री केशवराज विद्यालयाचा 54वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. या 54व्या वर्धापनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक स्वर्गीय नानाजी पालकर यांच्या स्मरणार्थ श्री केशवराज संगीत करंडक राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. राष्ट्रभक्तीच्या चैतन्यपूर्ण व उत्साहपूर्ण स्वर संगमाची सुरुवात मान्यवरांनी प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन व स्पर्धा उद्घाटन करून करावी अशी मी त्यांना विनंती करते. कला अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे व या कलेची देवता आहे नटराज देवता. सतसृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. भारत माता तुझी गाथा, तुझा अभिमान सर्वात उच्च आहे. तुझ्या पुढे नतमस्तक होऊन आम्ही सर्व करीतो तुला अभिवादन. आम्ही सर्व करीतो तुला अभिवादन. जन्मदायिनी ममतामयी, जन्मदायिनी ममतामयी माँ भारती शीश नवाऊ. संगीत उपजा प्रथम जहाँ पर मानस उसके गुण गाऊ, मानस उसके गुण गाऊ. विद्यार्थी मित्रांनो, 2023 हे वर्ष महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं 350वं वर्ष आहे. आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात शिवप्रेरणा जागृत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलाने सुरुवात करू या कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, प्रेमाची. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, तेज प्रकाशाची.
मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि स्पर्धा उद्घाटन संपन्न झालेलं आहे। यानंतर आजच्या स्पर्धेचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय याकरिता मी स्पर्धा प्रमुख श्री संतोष बिडकर सरांना विनंती करते। आदरणीय व्यासपीठ आणि स्पर्धेसाठी जमलेले सर्व कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे संगीत शिक्षक गुरु, केशवराज विद्यालय आणि अन्य शाळांमधून आलेले शिक्षक आणि मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। आजचा हा स्पर्धेचा कार्यक्रम एका वेगळ्या निमित्तानं समोर आलेला आहे आणि ते निमित्त आहे केशवराज विद्यालयाला 54 वर्षे पूर्ण झाली त्याचं। या निमित्तानं राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्याचा विचार संस्थेनं ठरवला आणि त्याप्रमाणे मागच्या 1 महिन्यापासून आम्ही सर्व शिक्षक त्या स्पर्धेच्या तयारीमध्ये आहोत। या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काही गीतं आम्ही मुद्दाम निवडली आणि ती सगळ्या शाळांना पाठवली। त्याची एक राष्ट्रवंदना नावाची एक पुस्तिका तयार केली आणि ती सर्व शाळांना पाठवली आणि ह्या सर्व गीतांना त्यांनी आपापल्या प्रतिभेनं संगीत शिक्षकांनी चाली लावाव्यात आणि त्याचं सादरीकरण करावं अशी त्याच्यामध्ये सूचना स्पर्धेच्या माहितीपत्रकात दिली होती। त्याप्रमाणे स्पर्धेच्या ठरलेल्या गीतांपैकीच एक गीत या ठिकाणी हे सर्व संघ इथं सादर करणार आहेत आणि या स्पर्धेला कैलासवासी नाना पालकर यांचं नाव आम्ही दिलेलं आहे। त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ही स्पर्धा घेत आहोत। नाना पालकर हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते आणि संघगीतांचे रचनाकार होते। अनेक संघगीतं त्यांनी लिहिलेली आहेत, पण संघामध्ये कवी, संगीतकार, गायक असं मुद्दाम वेगळं नाव सांगण्याची पद्धत नाही। संघशरणतेचा तो एक भाग म्हणून संघामध्ये ती पद्धत आहे। त्यामुळं नाना पालकरांनी जरी अनेक गीतं लिहिली असली तरी त्यांची नेमकी गीतं कोणती आहेत हे तसं संघात पण फारसं कोणाला माहीत नाही आणि त्याच्यात काही संघामध्ये असं वेगळं वाटत नाही, कारण तो संघ संस्कृतीचा एक भाग आहे। तर अशा या नाना पालकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ही राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं होतं। त्या स्पर्धेला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। हे स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे। संस्थेचा असा मानस आहे की इथून पुढे दरवर्षी ही स्पर्धा घ्यायची आहे आणि आणखीन येणाऱ्या काळामध्ये त्याचं स्वरूप आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल त्याच्यासाठीही आम्ही पुढील काळात विचार करणार आहोत। आपल्याही सूचनांचं स्वागत आहे। तर कैलासवासी नाना पालकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या या राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमासाठी आपण दिवसभराचा दिनक्रम जो केलेला आहे तो 4 टप्प्यात केलेला आहे। पहिलं उद्घाटन सत्र, यानंतर बालगटाचं एक सादरीकरण त्याचं सत्र होईल, त्यानंतर मध्यंतर, त्यानंतर किशोर गटाचं सादरीकरण आणि शेवटचं सत्र समारोपाचं बक्षीस वितरणाचं। 2 गट केलेले आहेत, 1ली ते 7वी, 8वी ते 12वी। सामान्यतः 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे गट बाहेर होतात आणि 1ली ते 4थी प्राथमिक विभाग किंवा 11वी 12वी उच्च माध्यमिक विभाग त्यांना पुरेसा प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही मुद्दाम हे गट असे मोठे केले। त्यामुळं इथं 1ली ते 7वी आणि 8वी ते 12वी असे 2 गटामध्ये संघ, बालगट, किशोर गट या पद्धतीनं येणार आहेत। तर या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांना आणि त्यांच्या पूर्ण संघाला, मार्गदर्शकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्याकडे जे परिचयाचे काम दिलेलं आहे त्याचंही मी कार्यभाग पूर्ण करतो। व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले आहेत त्यांचा अल्प परिचय मी आपल्याला करून देतो। या कार्यक्रमासाठी
अध्यक्ष म्हणून लाभले आहेत श्रीयुत गंगाधरजी खेडकर सर. ते स्वामी विवेकानंद विद्यालय भातांगळी या ठिकाणी गंगापूर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री धनंजय तुंगीकर सर यांना करतो. यांच्या वतीनं दिला जाणारा संगीत रत्न पुरस्कार हा यावर्षी मिळालेला आहे. त्यामुळं संस्थेने त्यांचा विशेष असा सत्कार करण्याचं ठरवलेला आहे. श्री भावटाणकर सर हे केशवराज विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. इंग्रजी आणि संगीत विषय त्यांनी शिकवलेला आहे. शिक्षण क्षेत्रातले एक उत्तम व्याख्याते आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष, विभाग बोर्ड, राज्य बोर्ड, यशदा आणि अनेक मंडळावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मराठवाड्यातील ख्यातनाम कलावंत सूरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर यांचे ते ज्येष्ठ शिष्य आहेत. तसंच पंडित यशवंतबुवा महाले, पंडित विद्याधर पंडित व पंडित विकास कशाळकर यांचंही मार्गदर्शन सरांना लाभत असतं. सर स्वतः संगीत अलंकार आहेत. उत्तम व सुरेल गायकी सरांची आहे आणि गत 40 वर्षापासून लातूर येथे ते संगीताची सेवा करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम सादर केलेले आहेत. अनेक संगीत नाटकांमधून चांगली भूमिका झालेली आहेत. ओंकार संगीत विद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील अनेक गुणी विद्यार्थ्यांना, कलावंतांना त्यांनी घडवलेलं आहे आणि त्यांचे किमान 60 विद्यार्थी संगीत विशारद म्हणजे पदवीधर झालेले आहेत. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की त्यांचा अनुभव किती दांडगा आहे. विविध पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदे शाखा उदगीर यांच्या वतीनं कर्तव्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. मातृमंदिर विश्वस्त संस्था पुणे निगडी यांच्या वतीनं दिला जाणारा आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार सरांना मिळालेला आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीरच्या वतीनं दिला जाणारा आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बालगंधर्व संगीत विद्यालय अंबाजोगाई यांच्या वतीनं दिला जाणारा आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार यांचं स्वागत करण्याची विनंती मी मुख्याध्यापक प्राथमिक विद्यालय श्री विष्णू सोनवणे सर यांना करतो. इथं त्यांनी संगीताचं प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. सरोजनीताई बोधनकर, डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी, पंडित शांताराम चिगरी हे त्यांचे गुरु राहिलेले आहेत आणि सध्या अर्चना कान्हेरे मुंबई यांच्याकडे त्या संगीताचं पुढचं शिक्षण घेत आहेत. इंडियन आयकारात त्यांचं विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. नवी दिल्लीतील राजपथावरील NCC कॅम्पमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदवलेला आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गायन, नृत्य, अभिनय अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलेची छाप उमटवलेली आहे. त्या आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय परीक्षक म्हणून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. की एक मान्यवर उपस्थित आहेत श्रीयुत नरेंद्रजी पाठक. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री संजय गुरव सर यांना करतो की त्यांनी नरेंद्र पाठक सर यांचं स्वागत करावं. सदस्य आहेत त्यांचं या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री संजय गुरव सर यांच्या हस्ते स्वागत सत्कार संपन्न होत आहे. सर्वांनी आता स्वागत समारंभ संपन्न झाल्यामुळे सर्वांचं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे. जो
छान. जिथे गीतातून आपण आपल्या अनेक भावना व्यक्त करू शकतो, अशीच एक उदात्त भावना आपल्या राष्ट्राविषयी असणारी आपली असीम राष्ट्रभक्ती आज आपल्याला या स्वरसंगमात या बालचमूंकडून ऐकायला मिळणार आहे. या चिमुकल्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती मी आजचे प्रमुख अतिथी उद्घाटक माननीय श्री किरणजी भावटाणकर सर यांना करते. श्री केशवराज संगीत करंडक स्पर्धा या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केशवराज शालेय समितीचे अध्यक्ष श्री गंगाधरजी खेडकर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी, केशवराज शालेय समितीचे सदस्य श्री नरेंद्रजी पाठक, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री संजयजी गुरव, केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णू सोनवणे, ज्या स्पर्धेसाठी आपण इथं सर्वजण उपस्थित आहात आणि त्या स्पर्धेचं योग्यरित्या परीक्षण करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री गोपाळजी जोशी, श्रीमती आसावरी बोधनकर, श्रीमती रुचा कुलकर्णी आणि केशवराज शिशुवाटिकेच्या प्रधानाध्यापिका व मंजुताई जोशी, या संगीत करंडक स्पर्धेचं उद्घाटन झालं मी असं सुरुवातीला जाहीर करतो, घोषित करतो. गेल्या काही वेळापासून ह्या उद्घाटन सत्राचा एक औपचारिक कार्यक्रम आपल्यासमोर चालू आहे. मी 40 वर्षापासून शिक्षण क्षेत्रातच आहे. मी स्वतः शिक्षक आहेच आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची मानसिकता, श्रोत्यांची मानसिकता याचा एक चांगला जाणकार असा मी अभ्यासक आहे. आणि त्यामुळं या निमित्तानं ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, मी 2 टप्पे केले ह्याच्यामध्ये, की आत्ता असं म्हणलं की व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि आत्ता समोर असणारे तुम्ही सर्व विद्यार्थी, केशवराज विद्यालयाचे विद्यार्थिनीच दिसत आहेत, सर्व विद्यार्थीच्या स्पर्धक म्हणून विविध शाळेतून आलेले हे सर्व विद्यार्थिनी, वेगवेगळ्या शाळांच्या मधून या सर्वांना घेऊन आलेले संगीत शिक्षक, संगीतप्रेमी शिक्षक, काही पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, स्पर्धेचं निमित्त वास्तविक पाहता अशा पद्धतीच्या स्पर्धा, समूहगीत स्पर्धा हे आपल्या शालेय जीवनामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. कुठे तालुका पातळीवर असतात, कुठे शहर पातळीवर असतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅटेगरीजमधून या स्पर्धा संपन्न होतात. त्या स्पर्धेमध्ये आपला संघ आपण घेऊन जातो. स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा उत्तेजनार्थ जे काही बक्षिसं आपल्याला मिळायची ती मिळतात. अर्थात ही काही जणांना मिळतात आणि बाकीचे मग हिरमुसल्या चेहऱ्यांनी आपापल्या शाळेकडं परतायला लागतात. तर या थोड्याशा मानसिकतेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं बदल करता येईल याचा एक थोडक्यात विचार आपण करूया. मी आत्ता सुरुवातीलाच सांगितलं की अशा पद्धतीच्या औपचारिक कार्यक्रमामध्ये हा मधला गट सोडला तर यांना काही त्याच्यामध्ये रुची नसते, असू शकते, परंतु ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आहोत त्याच्याकडे जास्त लक्ष असतं आणि ते साहजिक आहे. म्हणजे एका दृष्टीनं आपण असं म्हणतो की लक्ष केंद्रित करणे, तशी केंद्रीभूत करण्याची वृत्ती ही आपल्या सर्वांच्या मध्ये ही असते. आपल्या
उजव्या हाताला तो फलक आहे आणि इकडं मागे पण लिहिलेलं आहे, समोर पण आहे, की हे केशवराज शैक्षणिक संकुलाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त ही संगीत स्पर्धा आयोजित केलेली आहे. मी केशवराज संकुलातील सर्वांना आणि आपल्या सर्वांनासुद्धा या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. एक फोटो आपल्याला त्याच्यावर दिसतं, एक छायाचित्र, ते नानाजी पालकरांचं दिलेलं आहे ना, आणि ते नानाजी पालकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 105 वर्षे होऊन गेली, म्हणजे 2018मध्ये त्यांची जन्मशताब्दी ही साजरी केलेली होती संस्थेमध्ये, आणि त्यानंतर 5 वर्षे झालेली आहेत. मग आता 105 वर्ष झालेल्यानंतरसुद्धा नाना पालकरांच्या स्मृतीप्रित्यर्थच ही संगीत स्पर्धा कशासाठी आयोजित करायची, ही समूहगीत स्पर्धा कशासाठी आयोजित करायची, हा मुख्य भाग आपल्याला समजून घेणं हे गरजेचं आहे. समूहगीत स्पर्धा मी आता म्हणलं तसं अनेक ठिकाणी असतात, आणि समूहगीताचा एक साधारण सूर हा असा असतो तो देशभक्तीपर गीतं. इतर समूहगीतं वेगळी, की आपण काही टी व्ही चॅनलवर किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काही गीतं ऐकतो, समूहाची गीतं ऐकतो. समूहाची गीतं ही वेगळी आणि समूहगीतं ही वेगळी, असा एक थोडासा विचार करायला हरकत नाही. समूहाची गीतं ही सर्व प्रकारची असतात आणि समूहगीतं मात्र ही देशभक्तीपर असतात असं समजायला हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीचा जो प्रवाद आहे तो आपल्यामध्ये सर्वांच्यामध्ये रूढ झालेला आपल्याला जाणवतो, आणि मग यातून देशभक्ती, राष्ट्रभक्ती हा विचार पुढे येण्याच्या दृष्टीनं काही वेळेस असं होऊ शकतं की केवळ शाब्दिक गोष्टीतूनच अशा पद्धतीची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते का, किंवा ती निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये होऊ शकते का, ते याचं उत्तर जर आपण म्हणलं तर ते नक्कीच होऊ शकतं. केशवराज विद्यालयाची किंवा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. 72 वर्ष होऊन गेली, आणि ह्या 72 वर्षामध्ये गीतांच्या माध्यमातून आपल्यामध्ये राष्ट्रभाव जागृत करणे ही एक प्रमुख भूमिका, अहम भूमिका ही संस्थेनं निभावलेली आहे. परत एकदा नाना पालकरांच्याकडे आपण येऊयात, की नाना पालकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा अशा पद्धतीचा समारोह किंवा ही संगीत करंडक स्पर्धा आयोजित केली. यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग, की आज आपल्यासमोर जी देशभक्तीपर गीतं असतात ती ठराविक असतात, एक रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, किंवा काही गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ही जी गुंजणारी, ऐकली जाणारी, गायली जाणारी जी गीतं असतात ती आपल्याला माहिती असतात, परंतु ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती ही ओतप्रोत भरलेली आहे अशा पद्धतीची गीतांची रचना ही नाना पालकरांनी केली होती. म्हणजे मला असं आता प्रास्ताविकामध्ये सुद्धा सांगितलं होतं की अशा पद्धतीची गीतं, ज्यावेळेस एखादी राष्ट्रभक्तीपर गीतांची स्पर्धा असते, ती सर्वसामान्य गीतं आपण सर्वजण नेहमीच गातो, पण आजच्या ह्या निमित्ताने त्यांनी रचलेली आणि राष्ट्रवंदना ह्या पुस्तकामध्ये असलेली जी गीतं आहेत त्याला आपण गायलं तर त्याचा एक वेगळा परिणाम होईल. आणि दुसरा एक भाग असा की आपले जे संगीत शिक्षक, आपले जे गुरुजी आहेत, आपले जे गुरु आहेत, त्यांनाही या गीतांच्यावर स्वरसाज चढवण्याची एक चांगली संधी या निमित्तानं होते आहे. पण माझी अशी एक विनंती आपल्या सर्वांना अशी की हे केवळ एवढंच यापुरतंच निमित्त हे न ठेवता त्याची वारंवारिता ही असली पाहिजे. आपापल्या शाळांच्या मधूनसुद्धा आपण अशा पद्धतीच्या गीतांचा प्रचार करणं हे गरजेचं आहे. देशभक्ती हा एक भाग आहे. दुसरा या गीतातून आपल्याला मुख्य जाणवणारा भाग आहे तो म्हणजे संस्कृती रक्षणाचा, संस्कृतीची जपणूक. म्हणजे आपण असं म्हणतो की जसं संस्कार हा जो विषय आहे, पण एक संस्कृती, मी अनेक वेळा बोलताना असं म्हणत असतो की संस्कृती आणि कल्चर ह्या दोन शब्दामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कल्चर हा एक वेगळा भाग, ज्याला आपण लिव्हिंग स्टाईल अशा पद्धतीचं म्हणतो, परंतु संस्कृती ही आपल्या रक्तामध्ये भिनली पाहिजे. म्हणजे आपलं जर रक्त तपासलं गेलं तर फक्त त्याच्यामध्ये आपण जसं ब्लड ग्रुप अमुक-तमुकी असतात आणि मग वेगळ्या हिमोग्लोबिन किती अमुक-तमुकी गेलं जातं, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक राष्ट्रभक्तीचा भावसुद्धा आपल्याला त्याच्यातून हा जाणवेल. अशा पद्धतीची भावना ही त्याच्यामध्ये निर्माण होते. आज आपण असं पाहतो की विद्यार्थी म्हणून विचार करत असताना आपण देशभक्ती म्हणजे ही फक्त इतरांनी बोलण्याचा विषय आहे, आपला काही त्याच्यातला विषय नसतो, परंतु अशा बाबतीमधली जागरूकता
आपल्या सर्वांच्या मध्ये असणं हे गरजेचं आहे. देशभक्ती ही काही करमणुकीसाठी नाही आहे किंवा संकोचून करण्यासाठी नाही आहे. म्हणजे मला आठवतं किंवा आता आपल्या सर्वांनासुद्धा माहिती असेल की आपणच हे सर्व जे विद्यार्थी आहेत की ज्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये यायला उशीर झाला आणि राष्ट्रगीत चालू आहे असं ज्यावेळेस आपल्याला जाणवतं त्यावेळेस आपण रस्त्यावर आहे त्या ठिकाणी उभं राहतो. येणारं जाणारे आपल्याकडे बघून हसतात, हे काय रस्त्यातच उभं राहिलं असं म्हणून. तर हे कोणी देशभक्ती हा विषय किंवा राष्ट्रभक्ती किंवा मनामध्ये जे संस्कार आहेत संस्कृतीचं रक्षण ही इतरांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ह्याच्यासाठी नाही आहे. ही आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्या ह्या त्याच्यामध्ये त्याचं जे रक्ताभिसरण आहे त्या रक्तातून किंवा तुमच्या संस्कारातून या अशा पद्धतीचे सुयोग्य अशा पद्धतीचे विचार संस्कार हे पुढच्या पिढीमध्ये रुजले जातील. आणि वारंवार आपल्याला ह्या अशा पद्धतीची गीतं की आपल्या तोंडातून निघाली पाहिजेत, गुणगुणली गेली पाहिजेत आणि त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होत असतो. तर अशा पद्धतीचा विचार घेऊन स्पर्धेचा निकाल मी आत्ता सुरुवातीला म्हटलं तसं लागेल की 10-20 संघ इथं या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत. पण त्यापैकी 1, 2, 3, 4 ह्यांनी जी काही बक्षिसं ठेवलेली असतील संयोजकांनी आयोजकांनी ती आपल्याला मिळणार आहेत. परंतु असं जरी असलं तरी आपण अशा पद्धतीचं गीत सादर करण्याची अनुभूती या ठिकाणी घेतो. अनुभवही म्हणत नाही मी, अनुभूती आपण सर्वजण घेतो आहोत. आणि हे गीत सादर करण्यामध्ये मी याच्यामध्ये यशस्वी ठरलो अशा पद्धतीचा एक सात्विक निर्भेळ आनंद हा आपल्या सर्वांना मिळणार आहे. परीक्षक मंडळी ही अत्यंत अभ्यासू आहेत, अनुभवी आहेत. त्यांनी त्या माध्यमातून त्यांच्या परीक्षकाच्या चष्म्यातून बघून ते त्यांचा नंबर काढतील. परंतु या ठिकाणी असणारे म्हणजे स्पर्धा अजून सुरू झालेली नाही आहे तरी पण मी आत्ता इथं सांगून टाकतो की इथं बसलेले प्रत्येक संघ हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्तम स्वरज्ञान असलेला उत्तम तालज्ञान असणारा हा तर आहेच आहे. परंतु मनामध्ये एक प्रकारची सांस्कृतिक आणि संस्कृतीची उर्मी असणारा हा सर्व विद्यार्थी गट आहे. तर या स्पर्धेच्या निमित्ताने मला इथं उद्घाटक म्हणून बोलवलं. मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि आयोजकांच्याकडून अशी विनंती या संबंधात की ही अशा पद्धतीची स्पर्धा ही केवळ तात्पुरती एखादा दुसरा वर्ष होईल असं न करता ही वारंवार पुढे चालू ठेवावी आणि जेणेकरून याचा व्याप विस्तार हा सुद्धा पुढच्या काळामध्ये वाढेल अशी रचना या संबंधातली करावी. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुनश्च एक वार धन्यवाद. धन्यवाद सर. आज संपन्न होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी माननीय श्री गंगाधरजी खेडकर सर यांना करते. श्री केशवराज संगीत करंडक स्पर्धेच्या या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, उद्घाटक, सत्कारमूर्ती आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय किरणरावजी भावटाणकर सर, आपल्या संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय संजयजी गुरव सर, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि आपल्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय विष्णूजी सोनवणे सर, आपल्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष सन्माननीय धनंजयजी तुंगीकर, आपल्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य माझे सहकारी आदरणीय नरेंद्रजी पाठक सर, आपल्या केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय प्रदीपराव कुलकर्णी सर, शिशुवाटिकेच्या प्रधानाचार्य मंजुषाताई आणि
आजच्या या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय गोपाळरावजी जोशी, आसावरीताई बोधनकर आणि रुचाताई, त्याचबरोबरीने कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संकुलातील शिक्षक, सहभागी झालेले संघ, त्या संघाचे मार्गदर्शक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, आज आपल्या केशवराज माध्यमिक विद्यालयाचा 54वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा 54वा वर्धापन दिन केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो आहोत. कारण या शैक्षणिक संकुलाची सुरुवात या माध्यमिक विद्यालयापासूनच झाली होती. या निमित्ताने संघाचे प्रचारक, अनेक संघगीतांचे रचनाकार, अनेक गीतांना ज्यांनी स्वरबद्ध केलं असे स्वर्गीय नानाजी पालकर यांच्या स्मरणार्थ ही केशवराज संगीत करंडक स्पर्धा आपण घेतो आहोत. त्याचं उद्घाटन या सत्रामध्ये आपण करतो आहोत. या उद्घाटन सत्रामध्येच आपण भावटाणकर सरांचा सत्कार केला. भावटाणकर सर आपल्या केशवराज माध्यमिक विद्यालयामध्येच शिक्षक होते, संगीताचे शिक्षक होते, ज्यांनी आयुष्यभर या संगीत कलेची आराधना केली, उपासना केली आणि आणखीनही ती चालूच आहे. केवळ संगीतच नाही तर इंग्रजी विषयामध्येही संगीताचे ते गाडे अभ्यासक आहेत, उत्तम गायक आहेत, शिक्षकांचे नेते आहेत, शिक्षक परिषदेचे ते राज्याचे कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबरीने ते लेखक पण आहेत. आई चांदनी रात असं सरांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. विद्यासभेच्या माध्यमातून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व संस्कार केंद्रांना एक वेगळी दिशा देण्याचंही सरांनी काम केलेलं आहे. ज्यांनी आपल्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये या केशवराज माध्यमिक विद्यालयाला या संगीत क्षेत्रामध्ये खूप उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे. ही स्पर्धा पण संगीत विषयातली आहे आणि सरांना नुकताच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार असा मिळालेला आहे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार आहे. आपल्याला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आणि या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला मान सन्मान आणि सत्कार करता आला त्याचाही आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि आपलं ज्ञान, आपलं मार्गदर्शन या सगळ्या शैक्षणिक संकुलाला यापुढेही आपलं असंच असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. व्यक्तीच्या जीवनामध्ये वाढदिवस म्हणजे त्याचा जन्मदिवस जो असतो तो आपण वाढदिवस म्हणून साजरा करतो आणि संस्थेच्या जीवनामध्ये त्याचा जो स्थापना दिवस असतो तो वर्धापन दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे वाढदिवस असो किंवा वर्धापन दिवस असो त्याच्यातली भूमिका, हेतू, स्वरूप जवळपास सारखं असतं. फक्त कार्यक्रम साजरा करण्याचं स्वरूप मात्र थोडंसं वेगवेगळं असतं. कुणी कुठल्या प्रकारे कसा साजरा करावा हा त्याप्रमाणे त्याच्यावर तो व्यक्त होतो किंवा त्याला त्याचा अधिकार असतो. आमच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय धनंजयरावनी कल्पना सुचवली की आपण आपला वाढदिवस साजरा करतो, दरवर्षी करतो. मग आपल्या माध्यमिक विद्यालयाचा वाढदिवस आहे तो आपण साजरा करत नाही, तो आपण करूया. आणि तो अशा पद्धतीनं करूया की ज्या विचारावर आपले हे सगळं शैक्षणिक केंद्र चालतात तो विचार आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता येईल. मग काय करता येईल तर आपण जी दररोज पद्य म्हणतो, जी संघगीतं म्हणतो, या गीतांची आपण स्पर्धा घेऊया. आणि हळूहळू हा विषय सुरू झाला आणि आज आपण ती प्रत्यक्षात स्पर्धा मूर्त रूपामध्ये आणलेली आहे. ज्या शाळेचा आज वर्धापन दिन आहे त्या शाळेचा परिचय आपल्या सर्वांना आहेच. शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टीने 100% ओतप्रोत असं भरलेलं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांनी गणमान्य झालेलं अत्यंत उच्च प्रतीचं असं हे विद्यालय आहे. कुठल्याही बाबतीमध्ये 100% गुणवत्ता असलेलं हे विद्यालय आहे. त्या विद्यालयाचा हा वर्धापन दिन आहे.
आणि हे विद्यालय आज ज्या उंचीवर आहे हे सगळं या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवाभावी वृत्तीतून हे उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या 54व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सर्व विद्यार्थी आणि बालसमूह ज्या क्षणाची वाट पाहत आहात त्या सत्राला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऋणनिर्देश, सत्राचा शेवटचा भाग म्हणजेच ऋणनिर्देश. आजच्या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री गंगाधरजी खेडकर सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून अध्यक्षीय समारोप केला, त्याबद्दल संकुलाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच उद्घाटन सत्राचे उद्घाटक माननीय श्री किरणजी भावटणकर सर यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल संकुलाच्या वतीने त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच माननीय श्री संजय गुरव सर, माननीय श्री धनंजय तुंगीकर सर, माननीय श्री नरेंद्रजी पाठक सर, माननीय श्री विष्णू सोनवणे सर, माननीय श्री प्रदीप कुलकर्णी सर, माननीय श्री गोपाल जोशी सर, माननीय श्रीमती मंजूताई जोशी आणि सर्व परीक्षक, सर्व मार्गदर्शक शिक्षक, उपस्थित सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी केशवराज संकुलाच्या वतीने आभार व्यक्त करते आणि लातूर शहरातील सहभागी झालेल्या संस्कार केंद्रातील सर्व स्पर्धक विद्यार्थी या सर्वांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देते.